आता पाहूया लोकसभेची कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवनीत राणा एनडीएचा भाग आहेतच, तसं लोकसभेत त्यांनी आमची बाजू घेतली आहे, पंतप्रधानांची बाजू घेतली आहे, त्यामुळे त्या आमच्या सोबतच आल्यास नवल नाहीये, देवेंद्र फडणवीसांचं विधान। वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीएची बाजू घेतली आहे, मोदी साहेबांची बाजू घेतली आहे, त्यामुळे आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही, ते आमच्या सोबत राहतील। भाजपच्या चर्चांमध्ये आम्ही आहोत ही सकारात्मक गोष्ट, नवनीत राणांचं वक्तव्य। आम्ही भाजपला महत्त्वाचे वाटतो, यातच आनंद असल्याची ही प्रतिक्रिया। कांचा मेळावा आहे आणि वन ऑफ द यंगस्टर नवनीत राणा आहे, जे आमचे घटक सोबत आहे, म्हणून ते इथे येणार आहे। तर चर्चेमध्ये आहे म्हणजे चांगलं आहे। आम्ही इम्पॉर्टंट ठेवतो आहे प्रत्येकाच्या जीवनात, तर तेवढी तर आनंद घेतोच आम्ही त्या गोष्टीचं। वंचितला लोकसभेच्या 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितला 4 ते 5 जागा देण्यावर चर्चा, शरद पवारांचंही तेच म्हणणं, असंही केलं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांची प्रकाश आंबेडकरांना ट्विट करत एकत्र येण्यासाठी साद, संविधान वाचवणं हे तुमचं आमचं ध्येय, समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया, असं आवाहन। सुनेत्रा पवार बारामतीत बाजी मारणार असा विश्वास, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया देत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे सुतोवाच। लोकसभेमध्ये असलेली प्रचंड लोकप्रियता यावरनं सुनेत्रा पवार या वेळेला बारामतीची बाजी मारणार याचा आम्हाला विश्वास आहे। बारामतीची लढत थंडबोल्ड असेल, तिथूनच घड्याळाचा उगम होईल, घड्याळ तेच नवी वेळ, धर्मराव बाबा आत्रामांचा दावा। अब की बार 400 पार, महाराष्ट्रात 48 जागा निवडून येतील असा विश्वास। शिरूरमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास। अजित पवारांची आढळराव पाटलांच्या संस्थेलाही भेट, आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढण्याची शक्यता। मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लोकसभा लढणार, उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा। मावळमध्ये आता विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध वाघोरेंचा सामना रंगणार। अमरावतीची जागा हा आमचा अधिकार, मंत्री धर्मराव बाबा आत्रामांचा दावा। 2019ला राणांना सपोर्ट, पण त्या इकडे तिकडे फिरत राहिल्या, भाजपच्या दुसऱ्या यादीत आमची शिवसेनेची नावं जाहीर होतील, अशी माहिती। पूर्वी सुद्धा मी बोललो होतो की 9 जागावर आम्ही लढण्याकरता इच्छुक आहे, परंतु कालच आमचे नेते राष्ट्रवादीचे त्यांनी सांगितलं की 10 जागा आमचा मागणी आहे आणि त्या दृष्टीने 10 जागावर लढायची आमची तयारी आहे। हा पाहायला तर अमरावती सीट आमचा अधिकारच आहे, आमचा जागा आहे।